इकडं कोणाचं येणं जाणं आहे नाही, त्याच्यामुळे मग साप विक वगैरे काही असू शकतं, त्यामुळे खाली नाही जाते. वरचा एकदम टॉपच्या शिखरावर आपण पोहोचलेलो गाईस. तेव्हा जुनी जो आहे मध्ये नको तू साप असू शकतो, साप विचू काही असतं. अजून वरती सगळी बाग लावली, झूम करून दाखव. ही सगळी सीताफळाची बाग इकडून. इकडे हारणी पण असतात, इकडे हारणी पण असतात, पण सध्या काही सांगता नाही हारणी आहे की नाही. आम्हाला कोल्हा दिसला होता म्हणजे फॉक्स, पण इकडे किल्लर पार्टी इकडं. हाऊ इज द जोश? वी आर ॲट द शेततळ. इथलचं जर मी सांगू ना तुम्हाला हिस्ट्री किंवा जॉग्राफी, तर हे सगळं वरती व्हॉल्कॅनिक माउंटेन्स आहे. म्हणजे इकडे सगळं पहिले लावा होतं, ते इरप्ट होते गेले, शेवटला सगळे माउंटेन ठेवले. इथलचे दगड पण बघशाल ना तुम्ही, असे नॉर्मल दगड नाही, व्हॉल्कॅनिक दगड आहे, पुरं दगड आहे वरती. आता इथे खाली सगळी माती आम्ही टाकलेली, पण मेजरली बघा तुम्ही सगळं व्हॉल्कॅनिक दगड. आणि इकडे वरतेच आम्ही एक शेततळ बांधलं होतं, त्याच्यात पाणी आहे की नाही माहिती. पॉलिथिन आम्ही नाही टाकली, गव्हर्नमेंटकडून जास्त ते परमिशन नाही आलेली, त्यामुळे आपण वरती जाऊया. हे पोरं चालले दोन. आता मेन प्लेयर्स मागे राहिलेले, खूप मागे राहिलेली. आहे का पाणी? जोरात बोला. इथे सगळ्यांचं लिंबाचं प्लांटेशन चालू आहे, एकदम मस्त सगळे कामं करताय. आपल्याला काही लाज नाही कामं करायची, पण आपण फक्त सगळीकडे बघतो कोण काय कसं काम करते. मालिक लोक काय झालंय. इकडे घनघोर पाऊस, घनघोर तर नाही, इकडे बघा सगळा पाऊस चालू झालाय. आणि याचा हवा आमच्या साईडला आहे ना, म्हणजे या साईडून इकडच्या साईडला हवा आहे, तर सगळा पाऊस लागतो इकडे. कॅमेरा पडला सगळं. आता आम्ही चाललोय वापस खाली, म्हणजे वरती होतं आमचं पिकनिक, इथं उपासाचं जे साबुदाणा वगैरे सगळं घेऊन आलो होते, बॅग वगैरे सगळं. पण आता आम्हाला वापस खाली जावं लागेल, कारण की इकडे पाऊस आला तर मग टेन्शन आहे. खाली जाऊ आपण डायरेक्ट आपल्या छोट्याशा फार्म हाऊसवर. तिकडं पण एक घर बांधलं इकडे खाली, मी तुम्हाला दाखवून. सिमेंट छोटंसं पत्रासारखं दिसत असलं मी दाखवतो. इकडे जायचं आपल्याला, कसं आहे चांगलं आहे. इथे पाऊस चालू झालाय काय मरणाचा. आता मी तुम्हाला ना एक बिबट्या केव दाखवतो. बिबट्या केव म्हणजे तिथं 30-40 वर्ष आधी ना बिबट्या राहत होता, लेपर्ड. थोडीशी दूर आहे इथून, मी तिकडे जाऊन दाखवतो. मी इकडेच थांबलो होतो, म्हणजे पाऊस आला होता त्यामुळे सगळे घरचे मागचे थांबले होते. केव आहे ना इकडच्या साईडला, या साईडला खाली, या खालच्या साईडला. मी तुम्हाला एकदा तिकडे जाऊन दाखवतो कशी. रस्ता थोडासा अवघड. बिबट्या केव जवळ आलो होतो, पण इकडे पुरं चिखल आहे बा. ब्लॉग साठी काही पण इकडे पाणी साचलंय पाऊस हे बा. अरे टॅडपोल आहे, टॅडपोल म्हणजे त्याचे बेंडगाची पिल्ले, टॅडपोल. हे बघ गाईस, हे दगड नाही, याच्या खाली बघा एक खड्डा दिसतोय का. या खड्ड्याच्या आत अशी इथून मी खाली जाऊ नाही शकत. खाली पुरं गवताळ आहे, तिथं काय असू शकतं माहित नाही. इकडं कोणी येणं जाणं आहे नाही ना, त्याच्यामुळे इकडं कोणाचं येणं जाणं आहे नाही, त्याच्यामुळे मग साप वगैरे काही असू शकतं, त्यामुळे खाली नाही जाते. वरचं पुरं दगड आहे, हे सगळे व्हॉल्कॅनिक दगड. मी जे तुम्हाला सांगितले होते सगळे व्हॉल्कॅनिक दगड. इकडे पण बघा, ही चिरे आणि याच्या खालीच आहे बघा एक्झॅक्ट.
दिसला असेल त्याच्या खालीच आहे. आणि इकडून पुरा असं खाली स्लँटिंग आहे आणि आम्ही त्यामुळे इकडे असं जाऊन पाणी साचतं खालच्या साईडला, त्यामुळे तिकडे विहीर बांधली आहे आणि त्याच्याच तिकडे बघू शकता तलाव केलेले. मग या विहिरीत जर पाणी जरी समजा संपलं ना तर विहिरीत पाणी असतंच, तर त्यामुळे असं प्लॅनिंग केलेलं आहे. मस्त आहे म्हणजे पुरं प्लेन प्लेन आहे नीट. बघा आपण वरतीच आहे, तिकडे यांची पार्टी चालू झाली. फराळ म्हणजे उपवास असतं, हे काही चिप्स बटाटा काय काय खाता मी तुम्हाला सगळं दाखवतो. बघा इथं काही कामवाले व्यक्ती भांडे घासते बघा. ओम स्वामी इथं शिवांश पुंग, अरे भांडे घास ना. वी हॅव कम्प्लिटेड आवर लंच. आता आपण चाललेलो आहे घरी. आता मागे बघा किती जोराचा पाऊस चालू झाला इकडे. हो चालू झालंय, पण आपण आता चाललोय डायरेक्ट खाली छोट्यासा टेंट हाऊस मध्ये. पेंट हाऊस ढग बघा काय भारी दिसतं. मला आता एक बेस्ट पार्ट दाखवतो आमच्या पार्लावरच्या शेतात. हे पोरं सगळ्या याच्यात आंघोळ करत आहे, आपण पण जाऊया. मी शूज घातले गाईस. आय एम हिअर. डायरेक्ट घरी चालू आहे. पाऊस हरणी तर हरणी माहिती का दोन दिसल्या आणि त्याच्यामध्ये कॅप्चर एवढे झाले नाही, पण एवढे झाले. हे शिवांश काय माहिती कोणत्या गम मध्ये. ओ सर शिवांश काय झालंय आपल्याला. ओ सर शिवांश